काय मागतोय? शेवटी एक कैदी होता बरं का. त्याला विचारलं तुला काय पाहिजे बाबा? तो म्हटला आपल्याला जेवायला नको, आपल्याला कपडे नको, आपल्याला फिरायला नको. अरे मग काय पाहिजे तुला? म्हटला या जेलमधून कायमचं मला बाहेर काढा. पण असं म्हणणार एकच भेटला, विठ्ठल कायमी उद्धार पावेना कृपा करला नारायण मी सांगा तुम्ही सांगा संत जाना समाधान चित्त माझे समाधान चित्त माझे समाधान चित्त माझे समाधान चित्त माझे खंडाईला कर्म हे खंडाईला कर्म खंडाईला कर्म खंडाईला कर्म उद्धार पावेन उद्धार पावेन कृपा करील नारायण कृपा करील नारायण तुम्ही सांगा संत जन ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे करा समाधान चित्त माझे करा समाधान चित्त माझे करा समाधान चित्त माझे खंडाईला कर्म हे खंडाईला कर्म खंडाईला कर्म खंडाईला कर्म. तुकाराम महाराजांचा आणि देवाचा संवाद चाललेला आहे. अजून तुकाराम महाराजांच्या अभंगाला सुरुवात झालेली नाही आहे. पण काय पार्श्वभूमी असली पाहिजे याचं चिंतन आपण करतोय. तेव्हा तुकाराम महाराजांना भगवंतांनी सांगितलं की त्या ठिकाणी उद्धार जर पाहिजे असेल तर यांची इच्छा नसेल तर यांचा उद्धार होऊ शकत नाही. तुकाराम महाराजांनी सांगितलं हो यांना कळत नाही, यांची इच्छा नाही, पण आम्हाला कळतंय ना. त्याला कळत जरी नसलं, त्यांना कळत नसलं तरी यांच्या उद्धारातच यांचं कल्याण आहे. यांचा सगळ्यांचा उद्धार झाला पाहिजे अशी तळमळ आमच्या मनामध्ये आहे. बुडत आहे जन न देखावे येतो कळवळा म्हणून या, म्हणून आम्ही आलेलो आहे. म्हणून यांचा उद्धार तुम्ही देवा केला पाहिजे. आता देवाने तिसरं शस्त्र उपसलं बरं का. देवाने विचार केला असं लगेच मानायचं नाही. तुकाराम महाराज सुद्धा असे आहेत की तुकाराम महाराज सुद्धा उद्धार करून घेतल्याशिवाय राहणारच नाहीत. देवाने विचार केला आता कसं काय करायचं. शेवटी तुकाराम महाराजांना देव म्हटले तुकाराम महाराज तुम्ही माझी गीता वाचली का? तुकाराम महाराज म्हटले वाचली का? अरे देवा या प्रत्येक गीतेच्या एका एका श्लोकाला एक एक अभंग लिहिला आहे. विठ्ठल विठ्ठल मैपती महाराजांनी चरित्र लिहिलंय त्याच्यात असं लिहिलंय बरं का महाराज की प्रत्येक अभंगाला मालजी गाडे नावाचे जावई होते महाराजांचे. आणि त्यांनी सांगितलं महाराज मला संस्कृत कळत नाही पण मला गीता तो शिकायची इच्छा आहे. तेव्हा तुकाराम महाराजांनी प्रत्येक श्लोकाकरता एक एक अभंग लिहिला आहे. म्हणजे मराठीत गीता लिहिली असं मैपती महाराजांनी लिहिलं आहे. पण माझ्या काय अजून पाहण्यात आली नाही. पण ज्या अर्थी मैपती महाराजांनी लिहिलं आहे त्या अर्थी ती लिहिलीच असली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल मी एका श्लोकामध्ये असं लिहिलंय तुकाराम महाराज उद्धरेद आत्मनात्मानम नात्मानम अवसादयेत आत्मैव ह्यात्मनोबंधू रात्मैव रिपुरात्मना. मनुष्य आपला शत्रू आपणच आहे आणि आपला मित्र आपणच आहे. आपणच आपला उद्धार करून घ्यायचा आहे, आपणच आपल्याला अवनीती करून घ्यायची. उद्धार करायचा ठरवलं माणसाने तर आपण आपला करून घेऊ शकतो. 4 प्रकारच्या कृपा सांगितल्या बरं का. ईश्वर कृपा, गुरुकृपा, शास्त्रकृपा आणि आत्मकृपा. याच्यात ती पहिली कोणती पाहिजे? आत्मकृपा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आत्मकृपा म्हणजे पहिली आपलीच आपल्यावर कृपा पाहिजे. आपल्यावर कृपा पाहिजे म्हणजे काय? आपण ठरवलं पाहिजे आपला उद्धार करून घ्यायचा आहे.
जोपर्यंत मनुष्य स्वतः ठरवत नाही तोपर्यंत बाकी त्याला कोणीच सहाय्य करू शकत नाही. वैकुंठवासी मामासाहेब असं म्हणायचे, जो झोपलाय त्याला जाग करता येतं, पण ज्याने झोपेचं सोंग घेतलंय त्याला कोणी जाग करू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून ज्ञानोबारायांना म्हणावं लागलं, आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे. देव तुकाराम महाराजांना म्हणतात की आपला आपण उद्धार करून घ्यायला यांना सांगा. तुकाराम महाराज देवाला म्हणायला लागले, देवा हे शक्य आहे का हो? असं कुठं शक्य आहे का? सगळ्यांना आपला उद्धार करून घेणं शक्य आहे का? सगळे एवढे शक्तिमान आहेत का? एवढे हुशार आहेत का? नाही. तेव्हा तुकाराम महाराजांना देवाने सांगितलं, तुकाराम महाराज तुम्ही असं बोलू नका. पूर्वी काही लोक होऊन गेले नाही का? एक प्रल्हाद नावाचा दैत्यकुळामध्ये बालक जन्माला आला. प्रल्हाद नावाचा बालक दैत्यकुळात जन्माला आला बरं का. ज्ञानोबाराय म्हणतात, एरवी दैत्यकुळ साचो कारे परी इंद्रही सरी न लाहे उपरे भक्ती गायत सरे जाती अप्रमाण. हो हो, भक्ती चेन्याथिले पणे दैती देवानिले उने माझे नरसिंहत्व लेणे जयाचेनी महिमे. ज्ञानोबारायांनी असं लिहिलंय, दैत्यकुळात जन्माला आलेले प्रल्हादजी पण सगळ्या देवांना सुद्धा खाली घालायला लावल्या. का माना खाली घालाव्या लागल्या? की दैत्य होऊन सुद्धा देवाचा अवतार त्याच्याकरता झाला. आम्ही देव असून अजून दर्शन नाही. विठ्ठल म्हणून प्रल्हाद दैत्यकुळात जन्माला आला, त्याने उद्धार करून घेतला. ध्रुव नावाचा एक बालक 5-6 वर्षाचं वय होतं, 4-5 महिन्यामध्ये त्यांनी माझी प्राप्ती करून घेतली. तुकाराम महाराज या सगळ्या लोकांना तुम्ही सांगा आपला आपण उद्धार करून घ्या. तेव्हा तुकाराम महाराज म्हटले, देवा असं करू नका, या सगळ्यांचा उद्धार तुम्हाला केला पाहिजे. तुम्ही मोठ्यांची उदाहरणं दिली, पूर्वीच्या लोकांची उदाहरणं दिली, पण पूर्वीच्या लोकांची आणि आमची बरोबरी होईल का देवा? शक्य आहे का ते? पूर्वीचे लोक कसे होते आणि आम्ही कसे आहोत? महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात एकी केली हातो फळी, 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 एकी केली हातो पाय, एकी केली हातो पाय, एकी केली हातो पाय, ठाया बळी पावले, ठाया बळी आम्ही देवा शक्तीने, आम्ही देवा शक्तीहीने, आम्ही देवा शक्तीहीने, आम्ही देवा शक्तीहीने. तुकाराम महाराज देवाला म्हणतात, देवा एकी केली हातो फळी ठाया बळी पावली. एकी शब्द वापरलाय. देवा तुम्ही त्यांची आणि आमची बरोबरी करू नका. तुमची प्राप्ती करून घेतलेले पूर्वी जे लोक झाले ते फार नव्हते. एकी शब्दाने सांगायचंय, मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ति तत्वता आश्चर्यवत पश्यति कश्चित येनम. परमात्म्याची प्राप्ती करणारे असे स्वतःच्या बळावर फार कमी लोक आहेत. विठ्ठल आवश्यक तो सेवट, आवश्यक तो ये वाहुगी खटपट, वाहोगे खटपट, चालो जाणे वाट ऐसा विरा एखादा. चालो आवश्यक सेवट, येर वाहुगी खटपट, चालो जा
जाणे वाट ऐसा दादा चालो जाणे वाट हे दादा एकी केली हातोफळी एकी. तुकाराम महाराजांनी पहिला शब्द वापरला एकी. म्हणजे काही लोक असे होते, फार थोडे लोक असे होते, एकी हातोफळी केली आणि ते बळी होते म्हणून ठाया पावले. एकी बळी हातोफळी केली ठाया पावले. ते बलवान होते, त्यांनी हातोफळी केली आणि ते ठाया म्हणजे मुक्कामाला जाऊन पोचले. पण देवा सगळे तसे नसतात. विठ्ठल महाराजांनी या अभंगामध्ये ठाया शब्द जो वापरलेला आहे तो कोणत्या अर्थाने वापरलेला आहे? ठाया म्हणजे मुक्काम. तो कोणता मुक्काम आहे? कुठे ते जाऊन पोचले? पहिला प्रश्न. दुसरं, ते बळी होते असं महाराज म्हणतात. कोणतं बळ त्यांच्या ठिकाणी होतं? आणि तुम्ही देवाला करुणा का भागता? विठ्ठल मनुष्याला आपल्या जीवनाचा मुक्काम कोणता हे माहिती पाहिजे. बऱ्याच वेळेला असं होतं, जन्मच्या जन्म माणसाचा निघून जातो, संपूर्ण 60 वर्ष वय झालं, 70 वर्ष झालं, पण नेमकं आपल्याला कुठं जायचं आहे हेच माणसाला माहिती नसतं. म्हणजे गुरुवारी उदाहरणं सांगत असतात. एक भिकारी रेल्वेच्या डब्यात चढला. लोकांनी विचारलं, बाबा तुम्हाला कुठं जायचं आहे? तो म्हणला, मला नागपूरला जायचं आहे. डब्यातले लोक म्हणायला लागले, बाबा नागपूरला तुम्हाला जायचं आहे ना, ही गाडी आता मुंबईला निघालेली आहे, तुम्ही समोरच्या गाडीत जाऊन बसा. तो उतरला तर नाहीच, सीटवर जाऊन बसला. गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर शेजारचा मनुष्य म्हणायला लागला, बाबा तुम्हाला नागपूरला जायचं होतं, आता ही गाडी मुंबईच्या दिशेने चाललेली आहे आणि तुम्ही खुशाल या गाडीमध्ये डब्यामध्ये बसले. तो म्हटलं, जाऊ देव, मुंबईला काय आणि नागपूरला काय, मला जाऊन भिकच मागायची म्हटलं. याचा अर्थ याच्या जीवनात कोणतं ध्येय नाही. विठ्ठल विठ्ठल आपण हे सगळं करतोय, पण कशा करता करतोय प्रत्येकाला माहिती पाहिजे. गुरुवारी आणखीन एक विनोदी कोटी सांगत असतात. एकाने टोपी घातली होती, त्याला विचारलं, टोपी कशा करताय? तो म्हटला, डोक्या करताय. बरोबर आहे. टोपी कशा करता? डोक्या करता. मग विचारलं, डोकं कशा करताय? म्हटलं, टोपी करताय. तसं काम कशा करता करायचंय? म्हटलं, जगण्याकरता. बरोबर आहे. काम कशा करता? जगण्याकरता. मग जगता कशा करता? म्हटलं, काम करण्याकरता. खाता कशा करता? जगण्याकरता. जगता कशा करता? म्हटलं, खाण्याकरता. खाल्लंही पाहिजे, कामही केलं पाहिजे, पण हे सगळं कशा करता आहे माहिती पाहिजे. भगवान परमात्मा गीतेमध्ये सांगतात, ततपदम तत्परिमार्गितव्यम यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यत प्रवृत्ती प्रसृता पुराणी आयुष्याच्या साधने 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 सच्चिदानंद पदवी घेणे सच्चिदानंद पदवी घेणे धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही जन्मालो सच्चिदानंद पदवी घेणे सच्चिदानंद धन्यामी जन्मा आलो धन्यामी जन्मा आलो. मुक्काम सांगितला आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. या ठिकाणी आल्यानंतर जिथं मरण नाही, जिथं अज्ञान नाही, जिथं दुःख नाही, असं जे परमात्मा स्वरूप आहे, हो
ते आपलं मूळ स्वरूप आहे. तिथे आपल्याला सगळ्यांना जायचं आहे. आणि बहुतेक जीवाची धाव तिकडेच आहे बरं का. नदीची धाव समुद्राकडे का असते? कारण समुद्र हे नदीचं स्वरूप असतं. तसं आपल्याला कोणालाही मरण आवडत नाही. का आवडत नाही? मूळची आपण अमर आहोत म्हणून. आपल्याला अज्ञान का आवडत नाही? एखाद्या मनुष्याला जर आपण म्हटलं तू मूर्ख आहेस, तो म्हणतो तू मूर्ख आहे, तुझा बाप मूर्ख आहे, मी मूर्ख नाही. म्हणजे अज्ञान आवडत नाही असला तरी. का? तो मूळचा ज्ञानी आहे तो. आणि दुःख का आवडत नाही? मूळचा तो आनंद रूप आहे. विठ्ठल विठ्ठल. जीवाचं स्वरूप आहे सच्चिदानंद, मूळचंच आहे. पण तो विसरला. अज्ञानामुळे स्वतःला जीव मानतो, सुखी दुःखी मानतो. म्हणून आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. मुक्कामाला जायचंय, पोचायचंय, पण मुक्कामाला पोचणं एवढं सोपं नाही बरं का. त्याच्याकरता बळ पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, एकी केली हातोफळी ठाया बळी पावले. काही लोकांनी हातोफळी केली. ते हातोफळी केली म्हणजे नेमकं काय केलं? त्यांनी हातावर हात मारला. हातावर हात मारला म्हणजे नेमका काय केलं? पैंज मारली. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये शब्द आणलेला आहे. पै भवस्वर्गा उबगले मुमुक्षु योग ज्ञाना वळगले पुढती नयो या निघाले पैजा शब्द आहे. पुढती नयो या निघाले पैजा जेत. म्हणजे मुमुक्षु जे आहेत ते निघाले, पण पुढे जात असताना पैंज लावून निघाले. कोणती पैंज त्यांनी लावली? संसाराच्या पाया पुढा पळती वितराग होडा ओलांडोनी ब्रह्मपदाचा कर्मकडा घालिती मागा अहंतादी भावा पुलिया झाडा देऊन आगव्या पत्र घेती ज्ञानी जया मूळ घराशी. ते निघाले, पैजा निघाले. तो पैजा शब्द तुकाराम महाराजांनी हातोपळी रूपाने मांडलाय. विठ्ठल तुकोबारायांनी भागवताची अनेक पारायणं केली होती. ज्ञानेश्वरीची अनेक पारायणं केलेली. तेव्हा ते बलवान होते, त्यामुळे त्या ठिकाणी जाऊन पोचले. असं कोणतं बल त्यांच्याकडे होतं जे तुमच्याकडे नाही? त्या बलाचा थोडासा विचार आपल्याला करायचा आहे. देवाकडे जायचं असेल तर आपल्याकडे कोणतं बळ पाहिजे? हो, देवाकडे जायचं असेल तर शरीराचं बळ पण पाहिजे बरं का. शरीर बळ माणसाकडे पहिल्यांदा पाहिजे. कारण कथेची सामुग्री देह अवसानावर आहे. देह जर राहिला नाही तर भजनही करता येत नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून माणसाचं शरीर सुद्धा चांगलं पाहिजे बरं का. आमचे सद्गुरू जोग महाराज होते, ते पहिलवान होते. असं म्हणतात, त्यांच्या आईने जर ऊसाचा रस पिण्याची इच्छा केली तर महाराज 4-5 ऊस असे हातात धरायचे आणि हातानेच पिळायचे. चरवीवर ऊसाचा रस काढायचे आणि म्हणायचे, आई पे किती तुला प्यायचा आहे रस. म्हणजे बल होतं, शारीरिक बल त्यांच्याकडे. त्यामुळे शारीरिक बळ सुद्धा माणसाला पाहिजे. पण नुसतं देवाकडे जात असताना शारीरिक बळाचाच उपयोग होतो असं नाही बरं का. देवाची प्राप्ती करायची असेल, ज्ञानोबराय हरिपाठामध्ये सांगतात, देव जो आकळला जातो तो भावाच्या बळाने. भाव बळे आकळे विना भाव बळे आकळे रविना करे.
प्राप्त करायचा असेल तर भावाचं बळ पाहिजे बरं का. भावाचं म्हणजे प्रेमाचं बरं का, चुलत भावाचं मावस भावाचं नाही, प्रेमाचं बळ पाहिजे. हो, ज्ञानोबाराय म्हणतात, भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. हो, आपल्याकडे जर शक्ती नाही ना, तर आपण बळ नसेल तर आपण शक्तीच्या गोष्टी बोलू नये. म्हणतो मी असं करील, मी तसं करील, मी तसं करीन, आणि शक्ती असते फुंकर मारली तर उडून जाईल. काय बोलायचे करणे. बळे विन शक्ती बोलू नये, भक्ती विन मुक्ती बोलू नये, आणि भावे विन भक्ती बोलू नये. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. भाव शब्दाचा अर्थ इथे प्रेम. प्रेम पाहिजे अंतःकरणामध्ये. प्रेमाने देवाला सुद्धा धरता येतं. एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. प्रेम जर असेल तर व्यापक असलेला परमात्मा सुद्धा आपल्या हृदयात येऊन थांबतो. प्रेम पाहिजे. धरिला पंढरीचा चोर कशामध्ये. देव धरिले तो भावे, देव धरी जग भावे, देव धरिले तो भावे, हे बाईस भावे, देव धरिले तो भावे, देव पणा येशा नावे देव धरी जेतो भावे. भाव पाहिजे. पण नुसत्या भावाने आपण देवाला धरू शकतो का हो. तो भाव सुद्धा कुठे आहे, कसा आहे, हे पण फार महत्त्वाचं आहे बरं का. बऱ्याच लोकांच्या जीवनात भावना भरपूर असते, पण चुकीच्या ठिकाणी असते. विठ्ठल विठ्ठल. त्या 16व्या अध्यायाच्या शेवटचा श्लोक आहे. तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्या कार्ये व्यवस्थित. हां, भगवान परमात्मा म्हणतात, बाबा अर्जुना, उद्धार करून घ्यायचा असेल तर शास्त्र प्रमाण आहे. 17व्या अध्यायाच्या सुरुवातीला लगेच अर्जुनाने प्रश्न विचारला, देवा शास्त्र जर कळत नसेल तर माणसाचा उद्धार होणारच नाही का. शास्त्रे वाचून एके प्राणिया स्वमोक्ष न देखे, ऐसा का कै पक्षे बोलीलाशी. असं कसं काय देवा तू बोलतो, शास्त्राशिवाय उद्धार होणार नाही. भावनावाल्यांचं काय. विठ्ठल विठ्ठल. अहो देवा, किती लोकांना शास्त्र कळतं. एक तर शास्त्र कळत नाही, शास्त्र जे आहे ते अवघड असतात, सांगणारे भेटत नाहीत, ऐकलं कळलं तरी ते त्यानुसार आचरण घडत नाही. एखाद्याच्या अंतःकरणात खूप भावना असेल तर त्याचा उद्धार होणार नाही का. तिथे भगवंताचे शब्द आहेत, नुसदियाची श्रद्धा झोंबो पाहसी परमपदा. परी हे प्रबुद्धा सोपे नव्हे. नुसत्या श्रद्धेच्या द्वारे तिथे तुला जायचंय ना, सोपं नाही. कारण श्रद्धेचे 3 प्रकार आहेत. त्रिविधा भवती श्रद्धा, देहिनांसा स्वभावजा, सात्विकी राजसी चैव तामसी चेतितान शृणु. भगवान म्हणतात, यजंते सात्विका देवान यक्षरक्षांशी राजसाहा. काही लोक देवाची पूजा करतात, काही यक्षराक्षसाची करतात, काही भूतप्रेतांची करतात. श्रद्धा सगळीकडे आहे, पण फल वेगवेगळं. विठ्ठल विठ्ठल. सात्विक श्रद्धा पाहिजे. श्रुती स्मृतीचे अर्थ आपणची होऊनी मूर्त, अनुष्ठाने जगा देत वडील जे, तयाची आचरिती पावले. ती श्रद्धा लागते बरं का. नुसती भावना असून चालत नाही. बऱ्याच वेळा काही लोकांची खूप भावना असते, पण ती भावना कुठं जाईल आणि काय करील काय सांगता येत नाही. मी असं एका व्याख्यानात ऐकलं, ते प्रतापगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारलं, आणि ते अफजल खानाला व्याख्यानातलं ऐकलेलं सांगतोय बरं का. मारल्यानंतर तो पण एक शूर होता. मरणांतानी वैरानी, आपलं त्याचं वैर संपलं. शूर होता म्हणून त्याच्या नावाने एक दगड ठेवला, आणि लोकांना सांगितलं इथं सुद्धा दिवाबत्ती करत जा, त्याची एक आठवण म्हणून. पण लोकांनी पुढे त्याची कबर बनवली बरं का. आणि आता लोक तिथे जातात, वरती देवीच्या दर्शनाला जातच नाहीत म्हणे. त्या कबरीजवळच नवस बोलतात, आम्हाला मुलगा झाला पाहिजे. आता कोणता मुलगा होईल बघा. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे लोकांच्या अंतःकरणात भावना नाही का. भावना आहे, पण ती भावना कुठं जाईल काय सांगता येत नाही. म्हणून भावनेबरोबर विवेक पाहिजे बरं का. मंदिरामध्ये लोक दर्शनाला जातात बघा, कधी कधी एवढी गर्दी करतात, म्हातारी माणसं म्हणत नाहीत.
लहान मुलं म्हणत नाही, लोकांना तुडवत तुडवत आत जातात. काही काही लोक त्या चंगराचंगरीत मरतात. मेलं तरी ते तसेच लोक देवाच्या दर्शनाला जातात. देव म्हणत असेल, बरं झालं एका माणसाला मारून माझ्या दर्शनाला आला. भावना असून नुसती चालत नाही, कधी कधी भावनेचा उद्रेक होतो. लोक देवळात जातात बघा, फार काय काय लोक तर देवाच्या तोंडात पेढे घालतात. हो. पण तिथंच कचरा टाकतात, तिथंच बुक्का, तिथंच हळदी, तिथंच कुंकू, तिथंच माश्या, सगळा अभिषेक वास येत असतो. काही काही मंदिरामध्ये बघा तुम्ही, विचित्र परिस्थिती आहे. दक्षिणेमध्ये तुम्ही जा, उत्तरेमध्ये जा, इतकी मंदिरं स्वच्छ असतात. विठ्ठल विठ्ठल भावनेबरोबर विवेक पाहिजे. भागवतामध्ये असं लिहिलंय, एखादा मनुष्य 2 तास पूजा करत असेल आणि बाहेर येऊन जर लोकांना शिवे देत असेल, लोकांची निंदा करत असेल, रागद्वेष करत असेल, मला त्याची भक्ती आवडत नाही. एखादा कदाचित माझी पूजा करायला नाही आला पण लोकांशी प्रेमाने वाटत असेल, वागत असेल, मला तो माझा भक्त वाटतो. विठ्ठल विठ्ठल. म्हणून भावनेबरोबर विवेक पाहिजे, लक्षात घ्या. विवेक पाहिजे आणि भावनाही पाहिजे. काहींच्याकडे विवेक असतो, भावना नसते. काहींच्याकडे भावना भरपूर असते, विवेक नसतो. दोन्हीचा समन्वय सांगणारा वारकरी संप्रदाय आहे. विठ्ठल विठ्ठल. काही लोक ज्ञानाला काहीच किंमत देत नाहीत, फक्त भक्तीच मानतात. काही लोक भक्तीला काय किंमत देत नाही, नुसतं ज्ञान मानतात. पण वारकरी संप्रदाय असा आहे, ज्ञानालाही किंमत देतो, भक्तीलाही किंमत देतो. ज्ञानही तसंच पाहिजे, भक्तीही तसंच पाहिजे. नुसतीच भावना असेल, ज्ञान जर नसेल देवाचं, तर ती भावना कुठेही जाऊ शकते. ज्या देवाची आपल्याला भक्ती करायची, त्या देवाचं नेमकं स्वरूप काय माहिती पाहिजे. नाही तर नुसत्या भावनेने काय होतं, ती भावना चुकीच्या ठिकाणी जाऊ शकते. मी एक उदाहरण वाचलं होतं, ते तुम्हाला सांगतो. एक फार मोठे उत्तर प्रदेशामध्ये पंडित राम किंकरजी म्हणून होऊन गेले. रामायणामध्ये फार मोठे साक्षात्कारी पुरुष. त्यांनी लिहिलेलं उदाहरण मी आपल्याला सांगतो. त्यांनी असं उदाहरण लिहिलं आहे की पूर्वीच्या काळामध्ये ते टी व्हीवरती एक रामायण नावाची मालिका यायची, रामानंद सागर यांची. सगळे लोक ती मालिका बघायची बरं का. आणि ती मालिका चालू असताना लोक फार भावनिक झालेले होते. काय झालं, एका गावामध्ये एकदा त्या मालिकेमध्ये असलेला जो अभिनेता आहे, रामाची भूमिका करणारा, तो एका गावामध्ये आला. आणि गावामध्ये आल्यानंतर लोकांची भावना, आपल्या गावात कोण आला, राम आला. आता तो आला होता दुसऱ्या पिक्चरची शूटिंग करण्याकरता. पोलिसांचं कडं होतं, बंदोबस्त होता, पण लोकांचा भावनेचा उद्रेक झाला. आम्हाला रामाला बघायचं आहे, आम्हाला रामाचं दर्शन करायचं आहे. लोक म्हटल्यावर तो राम तिकडे टी व्हीमध्ये, इथं राम नाही तो. पण लोकांनी पोलिसांचं कडं तोडलं, दरवाजा तोडला, आत गेले, राम सिगरेट पीत बसला होता. आता इथे भावनेला किंमत आहे का विचाराला किंमत आहे? विवेक पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विवेकासहित वैराग्याचे बळ, विवेकासहित वैराग्याचे बळ, दगदगीत भावाचं बळ पाहिजे, विवेकाचं बळ पाहिजे, वैराग्याचं बळ पाहिजे, निश्चयाचं बळ पाहिजे, अभ्यासाचं बळ पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा एकी केली हातोफळी, ठाया बळी पावले. त्यांच्याकडे ही सगळी बळं होती आणि म्हणून देवा ते मुक्कामाला जाऊन पोचले. आम्ही कसे आहोत महाराज दुसऱ्या चरणात सांगा. आम्ही देवा शक्ती, आम्ही